किती लवकर दिवस जातात. ट्रेनने गेली जस्ट आतमध्ये. इथे जन्म झालेला आहे तुझा. नुसती गाईस नुसती भांडणं करत राहते प्रज्ञा मायाशी. नहीं रख सकते, बहुत रिस्की है. रोई का हट पागल. हा. हट. गुड आफ्टरनून गाईस, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती परत एकदा नव्याने. आत्ता दुपारचे वाजलेत 12 आणि सकाळ सकाळी मी आजी आजोबांना सोडून आलो आहे वैद्य वडगाव या ठिकाणी. आणि आता चाललो आहे घ्यायला, कारण आजीच्या बहिणीचे हजबंड वारलेत. वय झालं होतं त्यांचं. हे सर्व वगैरे झालं असेल, त्यांना सोडून आलो आणि माझं आवरलं, जरा माझी कामं केली थोडीशी आणि मग आता परत चाललो त्याला घ्यायला. सोडायचं आहे आणि मग घरी सोडून मग प्रज्ञाला घेऊन परत मार्केटला जायचं आहे. तिला हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे प्रज्ञाला. जरा तिच्या टाके वगैरे थोडे दुखत आहेत, जरा सीझरमुळे खूप त्रास होतो तिला. हां, तर त्यांना घेऊन येतो, मग नंतर जाऊ दवाखान्यात. प्रज्ञाला दवाखान्यात घेऊन जायचं आहे. खूप जास्त थोडा त्रास होतो तिला कधी कधी, जास्त काम वगैरे केल्याने. चला जाऊ, बघूयात काय होतं ते. बघा ब्लॉग पूर्ण बघा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, 55K आता कंप्लीट होतील आणि मग 60K लवकर लवकर करा, तुमच्या आशीर्वादासुद्धा. A few moments later. आलो हॉस्पिटलला गाइस. इसका वेट कर, इसका ओ भाई नाही रे, उभाच राहत नाही. इथं जन्म झालेला आहे तुझा, या दवाखान्यात. हे इथंच ह्याच दवाखान्यात. लाडू ऐकतेस का? ओय गता, ए सुंदरी. हे बघा बाळ, बघा आमचं नवीन कपडे घालून आले हॉस्पिटलला. मम्मीचं चेकअप करायचं आहे. डॉक्टर बेसी आहेत. डिलेवरीचं पेशंट आहे मागे, डिलेवरी चालू आहे. त्यानंतर मग याचं चेकअप करू. थोडं पोटात वगैरे दुखतं आहे तिच्या, बघू काय सांगता डॉक्टर. बघा बाळ, डॉक्टर आता हिला बघणार आणि खुश होणार खूप. त्यांना खूप आवडतं लाडू. क्या वेट देखतो, दिसत नाही इथून. 1 किलो कम हो गया. अरे वाह, गुड, नहीं अच्छी बात है. सही आहे. हाईट चेक केली जस्ट. ट्रेनने गेली जस्ट आतमध्ये ओपीडीमध्ये. हाच तो हॉस्पिटल. आणि इकडे या बाकड्यावर पण झोपायचो मी कधी कधी. डिलिव्हरीचे दिवस आठवले आणि इकडे तिथेच इमोशनलवाला डिलिव्हरीचा ब्लॉग शूट केला होता. त्या गोष्टीला आता 2 वर्ष होणार आहेत, जवळजवळ 1.5 वर्ष झाले लाडूला. छान वाटते खूप. म्हणजे परत आले तर असं आठवण काढून किती लवकर दिवस जातात आणि किती लवकर आपले लेकरं मोठे होतात. काय रे लाडू, हे बाळा, याचं फोटोशूट करतो आता इथे हॉस्पिटलमध्येच. तर गोळ्या घ्यायला आलो, गोळ्या सांगितल्यात. मम्मीच्या गोळ्या घेतल्या बघा. कसा डान्स आहे. अरे 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 हे काय झालं? झालं सगळं. आता जाऊ भाजीपाला वगैरे घेऊ, जाऊ आता. आलो पण मार्केटला. लाडूला समजत नाही तोपर्यंत ठीक आहे. मोठं झाल्यावर म्हणून पप्पा आईस्क्रीम, पप्पा हे, पप्पा ते असं मागणार का नाही लाडू? हां, या आमच्या कारभारीन आणि आम्ही कुठं चालली? ए बाबा, आज लिस्टवाले सोबत आहे, आज काय टेन्शन नाही. काय घ्यायचं ते घेते तिच्या मनानं. कांदा घेणं चाललंय बघा. आम्ही काय नाही करणार, आम्ही शांत बसणार. काय ठसका लागला? हां, मिरचीचा ठसका आहे. त्या मिरच्या जवळच आहेत, मिरच्या आहेत भरपूर इकडं. हे आपलं थैलीत आहे बघ, हे बघ. हे घे, हे घे, हे घे. झालं का? हे बॅगेत हे टाकते एक एक काढून काढून.
350 आता आले इकडे तांदूळ साखर पाणी वगैरे सर्व घ्यायचं आहे. चाललंय घे ना इकडे आहे बघा. चॉकलेट बघा, चॉकलेट खाते बघा बाळा. तेल घेतलं ना. डायपर आता बस एवढंच घ्यायचं आहे सामान आणि मग जायचं घरी. इसका कट्टा ले रहा है लेके कैसे जाने का बाईक पे आगे रख हां याचा कट्टा घेतोय जरा. हे जरा वो चांगलं दे रहे हो दिसतं क्या तांदूळ. काय अरे हे पोरगी चक्कर का मारते. हां सांग काय लाडू. लाडू काय साखर घे. साखर घे पोरी. ए लाडू नुसते फिरायला पाहिजे हिला. हिचं काय हे फिरणंच हिचं इंटरेस्टिंग आहे हिच्या आयुष्यात. एक नुसतं फिरायचं बाकी काय नाही. रोज संपले होते घरचे. कट्टा संपला होता. मार्केटमध्ये काय काय आणून टाकते काय माहिती पोरगी. चॉकलेट भेटली तिला तिची. बिल चालू आहे. आलं इकडं आमच्या लाडूबाईला आवडतं बदाम शेक. मग तिला जरा पाजायला आणले आणि सामान भरपूर झालंय. ही एक पिशवी ही एक आणि इकडे एक बांधली बघा मागे. आणि हे खूप जास्त ॲडजस्ट करून चाललंय. मी उतरलोच नाही याच्यामुळे हे पडेल म्हणून. मेरे कोणीची तुझ्यानीच पिना घ्या. नुसती गाईच नुसती भांडणं करत राहते प्रज्ञा मायाशी विनाकारण काय ना काय काही रिझनवरून. क्या हुआ मेरे से गुस्सा है. आइसक्रीम क्यों खा रही है. हाँ भांडणं करते नुसती भांडणं. हटकून भांडणं करते. चला जाऊ घरी. लाडूच्या ह्याच्यातला अर्धा मला दिले प्यायला. लाडू काही पित नाही खूप मुश्किलने पिते. जाऊ घरी जाऊन सामान वगैरे ठेवू आणि बाबाला घेऊन जायचं आहे मला दाढी करायला. त्यांना दाढी नाही केली त्यांनी. 2 दिवसापासून मला बोलत आहेत दाढी करून घेऊन जा करून. तर आज मला टाईम भेटला आहे तर मी आज घेऊन जाणार त्यांना. 100% घेऊन जाणार आज. आईस्क्रीम खाते बघा. रागवल भांडणं करून पण आईस्क्रीम खाते बघा. हे मायले की मला लय परेशान करतात गाईस. पैसा दे. हे बघा चालू झालं लगेच काय ना काय. हे दे इकडं. तुला पावडर सांडवायला का बरं आवडतं. अरे रक्कलपणा करते. हा मार देऊ का. जस्ट आलोय बट आता जातो बाबाला घेऊन मी दाढी करायला आणि मग आल्यावर फ्रेश होतो. उशीर झालाय 5 वाजल्यात. नाही बघा बघ मला नको सांगू नंतर मला बोल नको. ड्रेस कसा वाटतो गाईज बघा. हा मी डीमार्ट मधून आणला होता. कितीचा तरी होता काय माहिती लक्षात नाही. पण हा कलर मला आवडला म्हणून मी घेऊन आलो. आणि तिच्यावर सूट पण होतं. जसे जसे कपडे घालेल ना तसं तसं लुक बनतो. पोरगं कोण आहे. हो आहेत चला. हे पोरगं कोण आहे. चालू पेट्रोल टाकायला गाईस. साहिलला गाडी शिकवणं चाललंय हळूहळू. बघा 30ची स्पीड आहे. इथेच जवळ इथपर्यंतच त्याला चालवू द्यायची मग परत हिसकून घ्यायची. गावाला सोडलंय दाढी करतायत ते. पेट्रोल टाकून मग त्यांची दाढी वगैरे झाली तर मग परत घरी जाणार. मी फ्रेश वगैरे अजून झालो नाहीये. आलो तसं लगेच बाबाला घेऊन परत आलो इकडं. आणि होणार आहे सूर्य मावळतोय. वॉशिंग नाही आता गाडी वॉश करू. त्यांची दाढी होईल तोपर्यंत आपली गाडी वॉश होते. दाढी आणि गाडी. चला जाऊ घरी आता. आले बाबा एकदम न्यू ब्रँड. आलो घरी जस्ट. धुरंधर आला गाईज नेटफ्लिक्सवर. ते बघतायत आम्ही परत बघतायत. मी दुसऱ्यांदा बघतोय. ही फर्स्ट टाइम बघते. लोग को भारत से दुश्मनी जिस पे उस पे निकाले ना फिर ये बेचारे आम आदमी लोग को क्यों परेशान करते. जेवण बनवणं चाललंय. चिकनचं काय बनवणार आहे आज. भाजी भाजी
लाडू को लेके गई थी ना, हाँ क्या बोले डॉक्टर ने? ये कमर दर्द, ये सब, हेयर लॉस होना, पिंपल होना, पीरियड का मिस होना, ये दूध पिलाते इसलिए हो रहा है। और बोला है कि मैंने पूछा प्रेगनेंसी मतलब अभी रख सकते हैं क्या, तो फिर वो बोले नहीं रख सकते, बहुत रिस्की है बहुत। सेकंड में ब्रेस कैसा? खुद से ही बोला उन्होंने, मतलब प्रेग्नेंट हो क्या ऐसा पूछा मुझसे, मैंने बोला नहीं, मतलब हम लोग है ना थोड़ा सा डरे हैं कि डॉक्टर ने रिस्की बोला, इसलिए डर बैठ गया दिल में, रिस्क है तो बच्चे की जान क्यों खतरे में डालने का। मुझे कुछ होगा तो मुझे कुछ नहीं बच्चे को कुछ नहीं होना चाहिए रे, मतलब क्रिटिकल कंडीशन हो जाएगी बहुत, मैं या तो बेबी ऐसा। म्हणजे जर प्रेग्नन्सी ठेवली तर हे आता म्हणजे फ्युचरचं बोलत आहे की प्रेग्नन्सी लवकर ठेवू नका, डॉक्टरने 5 सांगितले. वर्षानंतर बेबी रिस्की असेल जर सेकंड बेबी आम्ही केला तर त्यासाठी. 5 साल के बाद ही बोले. चला बाकी सगळं ओके आहे. प्रज्ञा इज गुड, लाडू इज गुड अँड एव्हरीथिंग इज गुड. सीजर ही हुआ है ना दोनों, इसलिए. लाडू बघा झोपलाय जस्ट बाळा, आणि जेवण बनणं चाललंय. आता 8 वाजलेत. धुरंधर बघतोय परत. चालते मग करूयात ब्लॉगची एंडिंग. आता रेसिपी वगैरे तर काय तुमच्यासमोर ऑलरेडी घेतलेली आहे. जर कसली रेसिपी हवी असेल तुम्हाला तर प्लीज कमेंट करा, त्याची रेसिपी आपण हजर करू. तुम्हाला कुठली रेसिपी हवी आहे प्रज्ञाच्या हाताची रणवीर स्पेशल? सिंह का बाल देखना कितना मस्त है, काश मेरा ऐसा हो जाता. भेटूयात मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कितना अच्छा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इंस्टाग्रामवरती पण फॉलो करायला विसरू नका. डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे, माझी, लाडूची, प्रज्ञाची. चालतंय भेटूयात लवकरच. काय ब्लॉग हवाय, कसला ब्लॉग हवाय ते तुम्ही कमेंट करून सांगा. तुम्ही मला आता लय छान छान कमेंट करायला लागले, त्याच्यासाठी थँक्यू सो मच. थँक्यू. बोल मैं आपके उम्मीद पे खरी तुम. आप लोग चाहते हो मैं हमेशा खुश रहूं और ऐसे जीत के दिखाऊं, खुश रह के हमेशा हैप्पी रह के, तो मैं आपकी उम्मीदों पे खड़ी उतरूंगी. ओके. ओके. चाकू दिखा रही, नहीं तो बोले कि चाकू दिखा के बोल रही है. लहसुन छोल रही हूँ. टाटा. A few moments later. रोई क्या? हट पागल. हाँ? हट. तू रोने वाली आहे ना, तू सच बोल. गया वसीन अभी क्या रो. आता ते याला टॉर्चर करत होते आपल्या इंडियाच्या याला, तर म्हणते बिचारे के साथ कितना हे होता टॉर्चर. लगेच रडायला लागली. एवढं डोळ्यात पाणी आलं होतं, पण मी तिला मध्येच टोकून शांत झालेली आहे ती. बघा जेवण बनवते, कधी पण काही पण दिसलं की रडते पागल सारखी, काही पण दिसलं तर. झगड़ा वो लगता बाहर. नहीं ये हाथ पे क्या हुआ था तेरे को? क्या? ये इधर इधर भूल गया, क्या चल गया था. कब? अच्छा. अपना झगड़ा हुआ था तब. मैंने जला लिया था खुद को. मोटी. गाइस ये देखो, मैंने खुद को सजा दिया था इससे झगड़ा करने के लिए. पागल ही हूँ मैं. मेरे से मुझे अच्छा नहीं लगता, मैं सजा दे देती हूँ खुद को. कैसे भी बनने वाला आज? कौन सा? कुछ खास, कुछ स्पेशल? क्या? कुछ स्पेशल? नॉर्मल नहीं गाइस, मैं मस्ती करूँ, मैं अच्छे से उड़ गया था जल के, नहीं तो नेगेटिव कमेंट आएगा फटाफट मुझे. कौन झगड़ा करेगा? सच में झगड़ा हो रहा है क्या? नहीं रे. हाँ झगड़ा ही कर रहा था, झगड़ा ही होता है दिन भर. जातो बाहेर बघतो. अड़चन हो गई ना घर में. अड़चन शिफ्ट होंगे कभी लाइफ पे तो अच्छी बात है. काश जल्दी शिफ्ट हो जाए अपन, एक ना मैंने सब धोया था तो जल्दी घर बन जाए अपना. तेल का डब्बा धोया था. चलता है चिकन. न्यू तेल, न्यू डब्बा. थोड्या वेळानं भेटूया. आता मूवी सुरू आहे, बघूयात परत. मी बघितली बट ही बघतीये. रहमान डकेत आता अरेस्ट झालाय. से गाना भी नहीं गाया तूने, बहुत दिन हो गया प्रज्ञा. हाँ कब गाएगी? मैं काम में बिजी थी घर पे आने के बाद.
तो गाना कहाँ से गाऊँ? आज गाएगी क्या फिर? नहीं, मैं मेरे चैनल पे हाँ तेरे चैनल पे ही। हाँ ठीक है। हाँ ठीक है चलो तो भाई गाइस मिलते थोड़ी देर बाद। A few moments later. पीछे किया उस रोशनी में अंदर जाने लगी। ज्यादा आया देखकर